प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. देवबाप आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करू. आज आपण सर्व प्रकारची मराठी बायबल या ठिकाणी पाहणार आहोत आणि आपण या ठिकाणी प्रियानो मराठी बायबलची सगळी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही सगळेजण ऐका आणि हा व्हिडिओ पहा आणि इतरांना शेअर करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्ही, कारण याच्यामध्ये मराठीत सर्व प्रकारच्या बायबलची माहिती मी अतिशय डिटेलमध्ये आपल्याला देणार आहोत. ठीक आहे. प्रभू येशूची स्तुती असो. यावेळेस आपण सगळ्यात प्रथम आज जे मराठी बायबल अतिशय महत्वाचं बायबल आणि पास्टर्स लोकांसाठी आणि लीडर्ससाठी अतिशय उपयुक्त असणारं बायबल या ठिकाणी आहे, ज्याला आपण पवित्र शास्त्र अध्ययन फुल लाईफ स्टडी बायबल आपण त्याला म्हणतो. आणि ह्या बायबलमध्ये प्रियानो फार सुंदर प्रकारे पवित्र शास्त्राची माहिती दिलेली आहे. आणि हे जे बायबल आहे याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी आपण पाहतो की 2500 पेक्षा जास्त पेजेसचे हे स्टडी बायबल आहे. आणि लाईफ पब्लिकेशन नावाचं जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी बायबल हे प्रकाशित केलेलं आहे. हे फुल लाईफ स्टडी बायबल म्हणजे परिपूर्ण अध्ययन बायबल जे आहे हे जवळपास 11 ट्रान्सलेशन याचे आहेत. म्हणजे तेलुगूमध्ये आहे, कन्नडामध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, मल्याळम मध्ये आहे. अशा प्रकारचे हे बायबल आहे. फार सुंदर बायबल आहे. अभ्यासासाठी अतिशय उत्तम असं बायबल आहे. आणि प्रत्येक वचनाचा या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे, स्टडी दिलेली आहे या बायबलमध्ये. आणि ज्यांना बायबलचा सखोल अभ्यास करायचा आहे त्यांनी हे बायबल वापरायला पाहिजे. प्रियानो बायबलची प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे. ह्या बायबलमध्ये जर आपण बघितलं तर जुना करार आणि नवीन करार ह्या दोन्हीच विश्लेषण अतिशय संक्षिप्तपणे दिलेलं आहे. अशा प्रकारचं जे बायबल आहे हे जर आपण इंग्लिशमध्ये घ्यायला गेलो तर जवळपास त्याची किंमत 9,000-10,000 रुपये असते. परंतु हे बायबल अतिशय कमी किमतीमध्ये मराठी बायबल हे आहे. आणि आपण पाहतो की या बायबलमध्ये आता समजा उत्पत्तीचं पुस्तक आहे तर उत्पत्तीच्या पुस्तकाचं काय काय केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. काय काय गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ज्या प्रकारे मी उत्पत्तीचं तुम्हाला आज सांगणार आहे त्याच प्रकारे प्रत्येक पुस्तकाची माहिती त्याच पद्धतीने या ठिकाणी दिलेली आहे. उत्पत्तीचं पुस्तकाची रूपरेषा आपण पाहतो, रूपरेषा दिलेली आहे. त्याच्यानंतर उत्पत्तीचं पुस्तक कोणी लिहिलं, उत्पत्तीच्या पुस्तकाचा विषय काय आहे, उत्पत्तीचं पुस्तक अंदाजे कधी लिहिण्यात आलं आणि उत्पत्तीच्या पुस्तकाची पार्श्वभूमी काय आहे. त्याच्यानंतर उत्पत्तीच्या पुस्तकाचा उद्देश, लिहिण्याचा उद्देश काय आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामधून आपण अवलोकन काय करू शकतो आणि उत्पत्तीच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहे. आणि नवीन करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामधले परिपूर्ती कुठं झालेली आहे. अशा प्रकारचं उत्पत्तीच्या पुस्तकाची सगळे डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि उत्पत्तीचं जे पुस्तक आहे हे पुस्तक आपण किती दिवसात पूर्ण करू शकतो आणि ते कसं वाचायला पाहिजे हे सुद्धा दिलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रियानो तुम्हाला काय जर लिहायचं असेल ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. अशा प्रकारे उत्पत्तीची ज्या प्रकारे माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याच प्रकारे सर्व बायबलमध्ये जेवढे 666 बुक आहे त्या प्रत्येक पुस्तकाची 66 पुस्तकं आहेत त्या प्रत्येक पुस्तकाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. काय काय माहिती दिलेली आहे. पहिली गोष्ट उत्पत्तीच्या पुस्तकाचे आपण या ठिकाणी बघूया. उत्पत्तीच्या पुस्तकाची रूपरेषा म्हणजे आतमध्ये काय लिहिलेलं आहे ते रूपरेषा दिलेली आहे. तशाच जेवढे बायबलचे पुस्तक आहेत ते 66 बुक आहेत त्या सगळ्या पुस्तकांची रूपरेषा प्रत्येक पुस्तक चालू होण्याच्या अगोदर दिलेला आहे. त्याच्यानंतर लेखक कोण आहे ते दिलेला आहे. विषय काय आहे या पुस्तकाचा ते दिलेला आहे.
लेखन कधी केलेलं आहे या पुस्तकाचं, या पुस्तकाची पार्श्वभूमी काय आहे, उद्देश काय आहे, अवलोकन काय आहे आणि वैशिष्ट्य काय आहे या पुस्तकाचे, प्रत्येक गोष्ट जवळपास 10 ते 15 ओळीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे विथ रेफरन्स. आणि हे जे बायबल आहे हे अतिशय सुंदर बायबल आहे, कारण याच्यामध्ये शब्दकोश सुद्धा दिलेला आहे. बघा, प्रत्येक शब्दकोश, उदाहरणार्थ प्रीती हा शब्द आहे, त्याच्याविषयी सगळी माहिती, प्रीती शब्द बायबलमध्ये कुठं कुठं आलेला आहे. आरोग्याचं शब्द बायबलमध्ये कुठं कुठं आलेला आहे. उदाहरणार्थ माती हा शब्द बायबलमध्ये कुठं कुठं आलेला आहे. बल हा शब्द कुठं कुठं बायबलमध्ये आलेला आहे. त्याचे सगळे रेफरन्स या शब्दकोशमध्ये, जो पाठीमागे दिलेला शब्दकोश आहे त्या शब्दकोशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर वेगवेगळे मॅप्स या ठिकाणी दिलेले आहे. इस्रायल लोकांचा प्रवास, पौलाचा प्रवास, दाविदाचे जे साम्राज्य आहे ते, विभाजन कसं झालं देशांचं ते दिलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे मॅप्स, जे नकाशे आहेत या ठिकाणी दिलेला आहे. इस्रायलची जी पवित्र भूमी आहे त्याचा नकाशा दिलेला आहे, ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त राहिले, चालले, फिरले. अशा प्रकारे सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे. आणि म्हणून हे जे पवित्र शास्त्र अध्ययन बायबल जे पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर लव ऑफ गुड बुकशॉपशी तुम्ही संपर्क साधा, घ्या. आणि ह्याच बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे बोललेले वाक्य आहे ते रेड लेटर मध्ये दिलेले आहेत, लाल अक्षरामध्ये दिलेले आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर पुस्तक. प्रियानो, या ठिकाणी आपण एक विषय पाहू शकतो. त्या प्रत्येक विषयाची माहिती या ठिकाणी स्पष्टरित्या दिलेली आहे. स्पष्टरित्या कुठलाच असा विषय नाही की ज्याची माहिती या ठिकाणी दिलेली नाहीये. आणि म्हणून पाप म्हणजे काय, पाप कुठून आले, पापातून आपली सुटका कशी होऊ शकते, अशा प्रकारे डिटेल्स, प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो अतिशय डिटेल्स मध्ये ह्या परिपूर्ण अध्ययन नावाच्या बायबलमध्ये दिलेला आहे. हे पहिलं बायबल आहे. याच्यामध्ये अजून डिटेल्स व्हिडिओ आपण अजून टाकू शकतो येणाऱ्या दिवसात. जर तुम्हाला अजून याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. फक्त ह्या बायबलचा मी स्पेशल व्हिडिओ बनवेन. त्याच्यानंतर दुसरं जे बायबल आहे ते थॉम्सन चेन रेफरन्स पवित्र शास्त्र अध्ययन हे बायबल आहे. ह्या बायबलमध्ये जर आपण बघितलं तर ही जी बायबलची प्रत आहे ही किंग जेम्स व्हर्जन, जे ट्रान्सलेशन आहे, किंग जेम्स व्हर्जनचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये या बायबलमध्ये दिलेलं आहे. आणि हे पवित्र मराठी थॉम्सन साखळी संदर्भ, याचा अर्थ काय, साखळी म्हणजे चेन. ह्या बायबलमध्ये तुम्ही एका वचनाकडे गेला, उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1 वचनात जर तुम्ही गेला तर त्याच्या सोबत अजून कुठले रेफरन्स अटॅच आहेत हे याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 वचन पाहिलं तर त्या वचनाला अनुसरून कोणतं दुसरं वचन आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया, उत्पत्तीचं पुस्तक आपण काढूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 12वा अध्याय मधलं जे पहिलं वचन आहे, देवाने अब्रामाला पाचारण व त्याला ख्रिस्ताच्या अभिवचनाचे आशीर्वाद मिळतो. बघा, उत्पत्ती 12 अध्याय. आता पाचारण या शब्दाचा जर आपण बघितलं तर त्याला दैवी पाचारण असं या ठिकाणी एक सब्जेक्ट दिलेला आहे. आणि दैवी पाचारण त्याच्या समोर नंबर दिलेला आहे 264. मग तुम्ही ज्यावेळेस पाठीमागे या ठिकाणी साखळी संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे जाता 264 मध्ये, त्यावेळेस तुम्हाला 264 मध्ये दैवी पाचारण हा जो सब्जेक्ट आहे याच्याविषयी डिटेल्स माहिती या ठिकाणी मिळते. अशा प्रकारचे साखळी संदर्भ बायबल आहे. प्रत्येक वचनाचा साखळी म्हणजे त्याला दुसरा अल्टरनेट रेफरन्स आणि कुठं आहे हे या ठिकाणी या थॉम्सन चेन रेफरन्स या
बायबलमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून रेफरन्सची जी साखळी आहे ती या बायबलमध्ये आहे. आणि हे बायबल ज्यावेळेस तुम्ही यूज कराल त्यावेळेस तुम्हाला रेफरन्सची कमतरता पाहायला मिळणार नाही. रेफरन्स टू रेफरन्स म्हणजे वचनाची जी लिंक आहे ही कम्प्लिटली जोडली गेलेली आहे. अशा प्रकारचे हे बायबल आहे. आणि म्हणून हे बायबल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. या बायबलचं नाव आहे मराठी थॉम्सन साखळी संदर्भ. हे जे बायबल आहे हे किंग जेम्स व्हर्जन, इथं खाली लिहिलेलं आहे किंग जेम्स आवृत्तीचे हे बायबल आहे. मराठीमध्ये किंग जेम्स ट्रान्सलेशन हे ट्रान्सलेशन आहे. त्याच्यानंतर बघा प्रियानो, आपल्याकडे अजून एक मराठी बायबल आहे. आणि हे जे बायबल आहे ते अतिशय सुंदर, आता सगळ्यात जास्त जे प्रभूचे दास इंग्लिशमध्ये प्रचार करतात किंवा ज्यांना इंग्लिश वचनाची आवड आहे आणि मराठी दोन्हीचा ते अभ्यास करतात, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असणारं बायबल म्हणजे बायबल सोसायटीचं इंग्लिश मराठी बायबल. हे जे बायबल आहे हे बायबल सोसायटीने ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि याच्या एका बाजूला मराठीमध्ये आणि एका बाजूला इंग्लिशमध्ये अशा प्रकारे हे बायबल तयार करण्यात आलेलं आहे. ह्या बायबलचा जो फॉन्ट दिलेला आहे, अक्षर दिलेला आहे, हे फार सुंदर आणि मोठा फॉन्ट या ठिकाणी दिलेला आहे. आणि ह्या बायबलचा जो कव्हर आहे हा पूर्णपणे लेदर कव्हर या ठिकाणी आपण पाहतो. साईडनी त्याला साईडच्या बाजूने गोल्डन कलर पेजेसला दिलेले आहेत. फॉन्ट अतिशय मोठा फॉन्ट याचा आहे. दुसरी गोष्ट, या बायबलमध्ये जे एका बाजूला इंग्लिश आणि एका बाजूला मराठी दिलेलं आहे. आणि हे जे बायबल आहे इंग्लिशमध्ये इझी टू रीड व्हर्जन मध्ये दिलेलं आहे आणि मराठीमध्ये याला आरवी व्हर्जन दिलेलं आहे. बरेच लोक आम्हाला म्हणतात, ते बुकशॉपला लवाबगड बुकशॉपला कॉल करतात आणि म्हणतात की आम्हाला हे बायबल पाहिजे परंतु याच्यात किंग जेम्स व्हर्जन पाहिजे. हा, याच्यामध्ये किंग जेम्स व्हर्जन आहे परंतु ते दुसऱ्या पब्लिकेशनचं आहे. ते येणाऱ्या दिवसात आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. प्रियानो, परंतु तरी सुद्धा मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, इझी टू रीड इझी टू रीड नाही तर ESV व्हर्जन हे आहे. इंग्लिश स्टँडर्ड व्हर्जन इंग्लिशमध्ये आहे आणि मराठी म्हणजे रिवाइज व्हर्जन या ठिकाणी. ह्या बायबलला डिक्लॉड बायबल किंवा मराठी इंग्लिश बायबल असं म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याकडं अजून एक बायबल आहे मराठीमध्ये, फार सुंदर बायबल. ज्या लोकांना दिसत नाही किंवा ज्यांना मेसेज द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे बायबल अतिशय उपयोगी ठरतं. पोलपीटवरती वचन सांगण्यासाठी अक्षर अतिशय मोठे, याला पोलपीट बायबल म्हणतात. आणि याच्यामध्ये अक्षरचा जो फॉन्ट आहे तो अतिशय मोठा दिलेला आहे, चांगला दिलेला आहे. आणि प्रियानो, या ठिकाणी ह्या बायबलचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुम्हाला काही नोट्स लिहायची असली तर तुम्ही ते लिहू शकता, कारण अक्षर मोठा आहे. आणि म्हणून तुम्हाला याच बायबलमध्ये जर तुम्ही काही शब्द ऍड केले तर त्याच्यासाठी जास्त लोक या बायबलचा उपयोग करतात, कारण जागा स्पेस मोठा आहे. आणि म्हणून एखादं अल्टरनेट वचन जर लिहायचं असेल तर डायरीमध्ये न लिहिता तर इथंच लिहूया, यासाठी ह्या बायबलचा जास्त उपयोग केला जातो. आणि ज्यांना दिसत नाहीये, कमी ज्यांची दृष्टी मंद झालेली आहे, त्या लोकांसाठी सुद्धा या पुलपीट बायबलचा उपयोग केला जातो. तर हे जे पुलपीट बायबल आहे सध्या रिवाइज व्हर्जन म्हणजे आरवी व्हर्जन मध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की अजून एक फार सुंदर बायबल, याला आपण रेड लेटर बायबल असं म्हणतो. रेड लेटर म्हणजे काय? येशूने जे बोललेले वाक्य आहेत ते लाल अक्षरामध्ये याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण पाहू शकता, येशूने जे बोललेले वाक्य आहे ते लाल अक्षरामध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे. हे जे बायबल आहे हे रिवाइज व्हर्जनचं बायबल आहे, म्हणजे आरवी व्हर्जन रिवाइज व्हर्जनचं हे बायबल आहे. आणि याच्यामध्ये फार सुंदर लेदर कव्हर दिलेलं आहे, चेन फार सुंदर आहे. आणि फक्त ह्याला आपण रेड लेटर, रिवाइज व्हर्जन मध्ये रेड लेटर म्हणून याला फक्त वापरतात, भरपूर लोक याला यूज करतात. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक बायबल आहे, ते म्हणजे पवित्र शास्त्र मराठी आरवी इंडेक्स बायबल आहे. इंडेक्स बायबल म्हणजे
याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर वेगवेगळे पाहायला मिळतात. हे जे बाइंडिंग केलेलं बायबल आहे आणि याच्यामध्ये इंडेक्स सुद्धा दिलेला आहे. इंडेक्स दिलेले आहेत. याचा कव्हर फार सुंदर कव्हर आहे. हे सुद्धा बायबल तुम्हाला कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर वापरू शकता. आणि याच्यामध्ये सुद्धा रिवाइज व्हर्जनचं बायबल आपल्याकडे उपलब्ध आहे. हे कमी प्राइस मध्ये क्वालिटी चांगली, कव्हर चांगला असणारं हे बायबल आहे. हे तुम्ही घेऊ शकता कोणालाही गिफ्ट देण्यासाठी. प्रियानो, आता आपण जे महत्वाच्या मुद्द्याकडे पुढे येणार आहे की बायबलमध्ये अजून किती प्रकारचे ट्रान्सलेशन आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ पहा. अतिशय सुंदर अजून एक बायबल आपल्याकडे उपलब्ध आहे मराठीमध्ये, आरवी व्हर्जनचं स्मॉल बायबल. याच्यामध्ये आरवी व्हर्जनचं सुद्धा स्मॉल बायबल येतं आणि ओवी व्हर्जनचं सुद्धा स्मॉल बायबल येते. हे जे बायबल आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करत असताना, प्रवास करत असताना तुम्ही ह्या बायबलचा उपयोग करू शकता, किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाणार असाल किंवा तुम्ही रेग्युलर यूज साठी सुद्धा याचा उपयोग करू शकता. कारण का हे जे बायबल आहे हे छोटं बायबल आहे, मिनी बायबल. आपण याला मिनी बायबल सुद्धा म्हणू शकतो. लेदर कव्हर मध्ये चांगली चेन याला आहे. मिनी बायबल ज्या लोकांना एकदम इझी यूज करायचा आहे, जास्त धावपळीमध्ये यूज करायचा आहे, त्यासाठी अतिशय सुंदर बायबल आहे. छोट्यामध्ये स्मॉल मध्ये हे बायबल आहे. बघा, हे फुलपीट बायबल आहे आणि हे लहान बायबल आहे. इतकं छोटं आणि सुंदर बायबल हे आहे. फार लोक त्या बायबलला वापरतात, विशेष करून जे आमच्या सिस्टर्स लोक आहेत ते पर्समध्ये ठेवण्यासाठी आणि चर्चला घेऊन जाण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि हे बायबल आपल्याकडे आहे. जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता, तुम्ही सांगू शकता. आता अतिशय चांगलं मराठीमध्ये सगळ्यात स्टँडर्ड बायबल, चांगलं बाइंडिंग, चांगला कव्हर आणि थंब मध्ये अतिशय सुंदर बायबल या ठिकाणी आपण पाहतो. मराठी रेग्युलर PUC बायबल याला म्हणतात. अजून एक या बायबलला नाव आहे MET प्रिंट. MET प्रिंट हे बायबल आहे. MET प्रिंट म्हणजे MET नावाची जी कंपनी आहे त्या ठिकाणी छपाई केलेलं हे बायबल आहे. अतिशय सुंदर बायबल. पेपर क्वालिटी याची फार सुंदर पेपर क्वालिटी आहे. ज्या प्रकारे आपण एक म्हणू शकतो प्रियानो, ज्या प्रकारे ब्रँड कसे बॅग असतात, ब्रँड काही वस्तू असतात, तशाच प्रकारे ब्रँड बायबल आपण याला म्हणू शकतो. फार सुंदर याची जी क्वालिटी आहे एकदम प्रीमियम क्वालिटी. प्रीमियम म्हणजे प्रीमियम क्वालिटी दिलेली आहे. ह्याचे जे थंब दिलेले आहेत ते सुद्धा प्रत्येक उत्पत्तीचं थंब वेगळा आहे. बाकीचं जे इंडेक्स बायबल असतात त्याला काय असतं, थंब जे दिलेले असतात ते एकत्र असतात सगळे. परंतु या बायबलला तसं नाही. प्रत्येक जे पुस्तक आहे त्याला थंब वेगळे दिलेले आहेत. हालेलुया. आणि बघा, हे बायबल अतिशय सुंदर. मला तुम्हाला सांगायचं आहे, हा जो व्हिडिओ आम्ही बनवत आहे याच्या पाठी मग खूप मेहनत आहे. आणि त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तुमच्या चर्चच्या लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या प्रकारच्या बायबलची माहिती मिळेल आणि त्यांची गरज पूर्ण होईल. कारण शेवटच्या काळामध्ये वचनाचा दुष्काळ पडणार आहे आणि म्हणून हे बायबल तुम्ही ठेवू शकता, घेऊ शकता. काही लोक असतात आमच्याकडे, ते म्हणतात आम्हाला सगळेच बायबल, तुमच्याकडे जेवढे बायबल आहेत सगळे बायबल आम्हाला द्या. आम्ही आमच्याकडे सगळे बायबल ठेवतो आणि ज्या वेळेस आम्हाला जे बायबल लागेल आम्ही त्याचा उपयोग करतो. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. आणि हे जे प्रीमियम क्वालिटीचं जे बायबल आहे याच्यामध्ये आपण पाहतो प्रियानो, 2 साईज आहेत. एक स्मॉल साईज आहे आणि एक मोठी साईज आहे. दोन्ही साईज अवेलेबल आहेत. प्रीमियम क्वालिटीचं बायबल, स्टँडर्ड बायबल आपण याला म्हणतो. फार सुंदर क्वालिटी. आणि याच्यामध्ये 3 कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक ब्लॅक कलर आहे आणि पिंक कलर आहे आणि हा रेड कलर आहे. आपण याला चेरी कलर सुद्धा म्हणतो. अशा प्रकारचे 3 कलर, दोन्ही स्मॉल मध्ये सुद्धा आणि मोठ्या साईज मध्ये सुद्धा 3 कलर अवेलेबल आहेत. आता आपण महत्वाच्या गोष्टीकडे या ठिकाणी येत आहोत. बघा, बायबलमध्ये टोटल जे आहेत हे जे ट्रान्सलेशन दिले गेलेले आहेत ते म्हणजे सगळ्यात प्रथम जे बायबलचं जे ट्रान्सलेशन झालं ते ओल्ड व्हर्जन बायबल, हे ओवी बायबल. सुरुवातीला हे बायबल ओवी बायबल लहान मध्ये येत होतं, परंतु बायबल सोसायटीने याची साईज वाढवली आणि आता हे मोठ्या साईज मध्ये येतं. सगळ्यात प्रथम ओवी बायबल तयार झालं.
आता बायबल कधी तयार झालं, ते कुणी तयार केलं आणि ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं याच्याविषयीचा वेगळा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला त्याच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, बायबल कसं आमच्यापर्यंत पोहोचला याची डिटेल्स आम्हाला माहिती पाहिजे तर त्याची डिटेल्स नक्की माहिती आम्ही तुम्हाला देऊ. ओवी बायबल कधी तयार झालं, हे ओल्ड व्हर्जन बायबल आहे. ओवी तुम्ही कुठलं बायबल वापरता, कोणत्या प्रकारचं बायबल वापरता हे तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे बायबल आहेत. हे ओल्ड व्हर्जनचं बायबल आहे, रेग्युलर बायबल मध्ये सगळ्यात प्रथम. परंतु याच्या अगोदर सुद्धा एक बायबलचा एक भाग छापण्यात आला होता. तो कोणता होता तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. जर तुम्ही कमेंट केला तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत आणि माझी इच्छा आहे महाराष्ट्रीयन लोकांनी कमीत कमी 1000 जर कमेंट आल्या तरच दुसरा व्हिडिओ मी बनवणार आहे, तोपर्यंत बनवणार नाही. म्हणून लवकर कमेंट करा की सगळ्यात प्रथम बायबल, ओवी बायबलच्या अगोदर कोणतं बायबल छापण्यात आलं, कोणत्या बायबलचा भाग छापण्यात आला त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी डिटेल्स मध्ये बनवणार. हे ओवी बायबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणतं बायबल वापरताय तेही तुम्ही कमेंट मध्ये सांगा. या ठिकाणी आपण पाहतो की हे आरवी बायबल आहे, रिवाइज व्हर्जनचं बायबल. ओवी बायबल नंतर आरवी बायबल छापण्यात आलेला आहे. आरवी बायबल आणि ओवी बायबल, बरेच जण म्हणतात ओवी वापरायला पाहिजे का आरवी वापरायला पाहिजे, आणि अजून काही लोक म्हणतात की हे बघा हे पंडित रमाबाईला वापरायला पाहिजे. कोणतं बायबल आम्ही यूज करायचं हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. मी येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन मी कोणतं बायबल वापरतो, मी कोणतं बायबल यूज करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओवी बायबल आपल्याकडे या ठिकाणी आहे, तुम्ही तेही घेऊ शकता. आरवी बायबल आपल्याकडे आहे. पंडिता रमाबाईचं बायबल आहे. हे सुद्धा बायबल जे आहे अतिशय सुंदर, फार सुंदर हे पंडित रमाबाईचं बायबल आहे. फार सुंदर मराठी भाषा शैली याच्यामध्ये दिलेली आहे. संक्षिप्त मध्ये रेफरन्स काय काय ठिकाणी दिलेले आहेत. हेडिंग मोठ्या अक्षरामध्ये चांगले दिलेले आहेत. हे पंडिता रमाबाईंनी ट्रान्सलेशन केलेलं बायबल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक बायबल आहे ते म्हणजे इझी टू रीड. इझी टू जे रीड बायबल आहे ते WBTC नावाचे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी छापलेलं आहे. प्रियानो हे जे बायबल आहे अतिशय सुंदर, प्रीमियम, चांगल्या क्वालिटीचं बायबल आहे. बरेच लोक या बायबलला इतर लोकांना गिफ्ट देण्यासाठी वापरतात, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख नाहीये आणि ज्यांना बायबल विषयी माहिती पाहिजे आहे आणि माहिती द्यायची असेल तर कमी प्राइस मध्ये हे बायबल मिळतं आणि मग लोक गिफ्ट द्यायला याचा वापर करतात. प्रियानो अशा प्रकारे ही मराठीतले सर्व प्रकारचे बायबल या ठिकाणी आपण आज पाहिलेले आहेत. अजून 2 बायबल जे आहेत ते आता बंद झालेले आहेत, परंतु ते बायबल आपल्याकडे अवेलेबल आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये बायबल कसं आपल्यापर्यंत पोहोचलं त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की बायबल जे आहे कोणते 2 बायबल आहेत की जे बंद झालेले आहेत त्याच्याविषयी सुद्धा माहिती टाकणार आहे. तर 3 बायबलची माहिती मी तुम्हाला दिलेली नाहीये, जे या ठिकाणी आलेले आहेत ते येणाऱ्या दिवसामध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगणार, नक्कीच तुम्हाला देणार. त्यामुळे हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, कमेंट करा, आपल्या चर्च मेंबरला, पास्टरना तुम्ही सांगा, पाठवा. आणि कसं तुम्हाला हा व्हिडिओ वाटलेला आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणते ख्रिस्ती साहित्य पाहिजे, तुम्ही आम्हाला कमेंट करा. आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा. आमची टीम तुम्हाला 100% कॉन्टॅक्ट करेन आणि जे ख्रिस्ती साहित्य तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला उपलब्ध करून देईल. प्रभू येशू आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करो. आमेन.